चलो नेक्स्ट आपण स्टॉक ऑफ, आता हा स्टॉक सुद्धा आपण, हा ओपनिंग स्टॉक आहे, डायरेक्टली वी विल रेकॉर्ड इट टू द इन्कम अँड एक्सपेंडिचर. कुठे रेकॉर्ड करू? द्या स्पोर्ट्स मटेरियल टू ओपनिंग स्टॉक, मी डायरेक्ट इथं रेकॉर्ड करतोय. आता बॅलन्स शीटला घेऊन जायची गरज नाही. ओपनिंग स्टॉक पहिले स्पोर्ट्स मटेरियल लिहा, ऍड ओपनिंग स्टॉक लिहा 22,000. नेक्स्ट बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट, दिस इज व्हॉट? असेट. घेऊन टाका बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट, स्ट्रेट फॉरवर्ड, डोळे झाकून आउटर. बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट, बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट. कॅश इन अँड कॅश ॲट बँक, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. हा इफ यू, हे मात्र तुम्ही रेकॉर्ड करा, दिस इज अन असेट. किंवा नाही रेकॉर्ड केलं तरी चालेल, पण कधी जर इक्वल अमाऊंट असेल तर. इक्वल म्हणजे कुठे इक्वल? मला इथून कळलंय इक्वल, इथं कुठे दिलंय सबस्क्रिप्शन मध्ये इक्वल आहे? इट इज नॉट गिव्हन हिअर. ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय, ती मॅच होते, त्यामुळे आय कॅन अवॉइड रेकॉर्डिंग, पण आय विल नॉट. मी स्ट्रेट फॉरवर्ड, याला घोळ नको मला. आय डोंट वॉन्ट एनी, सेफ्टी फर्स्ट. म्हणून मी आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर रेकॉर्ड करून टाकलं. आणि त्याला इनरला का टाकलंय? कारण ऑब्विसली त्याला ऍक्सेस आहे, हे नेक्सस आहे. ऍक्सेस काय म्हणते? नेक्सस. ऑलराईट, व्हॉट इज नेक्स्ट? चलो पुढे जाऊया. ओपनिंग बॅलन्स शीट संपलेली आहे, म्हणजे आता आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट पार्ट इज ओव्हर. नाउ दिस सम हॅज बिकम रिसीट अँड पेमेंट अँड ऍडजस्टमेंट. ओके, अंडरस्टूड, गो अहेड. पहिला पार्ट नाही करणार. सबस्क्रिप्शन इनरला लिहून टाका. वेअर शुड आय पोस्ट दिस सबस्क्रिप्शन? इनर, इनरला लिहून टाका अमाऊंट 1,09,00,000. परफेक्ट. नेक्स्ट ऍडमिशन आणि डोनेशन आणि सन्ड्री रिसीट, हे इथपर्यंत हे तिन्ही रिसीट आहेत, इन्कम आहेत. सॉरी, 2 इनर 1 आउटर. ज्याला टिक आहे त्याला इनरला घ्या, ज्याला टिक नाही त्याला आउटरला घ्या. इन्कमला लिहायचं इन्कम. बघू कुठे लिहिते तू? हा, इन्कम कुठे आहे तुझं? हा लिही. हे बघ, ज्याला टिक आहे त्याला इनरला लिहायचं. इनर म्हणजे कुठली? 1 आणि 2. हे इनर, हे इनर, हा कॉलम इनर आहे, हा कॉलम आउटर आहे. राईट. ऍडमिशन फी 6500 आणि एक लाईन ब्लॉक करा. दुसऱ्याला पण ऍडजस्टमेंट आहे. आणि लास्ट सन्ड्री रिसीट, हे मात्र आउटरला. दिस इज टू द आउटर कॉलम. सन्ड्री रिसीट. झालं. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट, हे आपण कुठे घेणार आहोत? बिल्डिंग फंड मध्ये ऍड. लायबिलिटी मध्ये बिल्डिंग फंड आपण लिहिलंय, तिथे लिहून टाका ऍड इंटरेस्ट. या बिल्डिंग फंड मध्ये ऍड इंटरेस्ट करून टाका. बिल्डिंग फंड मध्ये ऍड इंटरेस्ट. बिल्डिंग फंड मध्ये ऍड इंटरेस्ट. स्पोर्ट्स मटेरियल बॉट, आपण मगाशी लिहिलंय. मगाशी कुठे लिहिलं? स्पोर्ट्स मटेरियल. हे काय? तिथं अमाऊंट लिहून टाका 26,000. टू स्पोर्ट्स मटेरियल 26,000. इथे तुम्ही पाहिजे तर स्पोर्ट्स मटेरियल कन्झम्पशन असं सुद्धा लिहू शकता, पण मला जागाच नाही म्हणून मी ते फक्त स्पोर्ट्स मटेरियल लिहिलंय.
स्पोर्ट्स मटेरियल कन्झम्पशन काही एवढं बसणार नाहीये, त्यामुळे मी ते लिहिलं नाही. व्हॉट इज नेक्स्ट? हा, जागा असेल तर लिहू शकता. सॅलरी अँड वेजेस, ऑफिस रेंट, टेलिफोन, प्रिंटिंग, हे चारी काय आहेत? चारी एक्सपेंडिचर आहेत. चला, वन बाय वन बरोबर एक्सपेंडिचर आणि आउटरला लिहायचे. सोपं आहे. आउटर ली सुरू कर. बरोबर आहे. 2 ऑफिस रेंट, आउटरला ली. चला, एव्हरीवन 120च्या स्पीडनी फटाफट फटाफट रेकॉर्ड करून टाका. झाले? पुढचे पण लिही ना. पुढचा पण एक्सपेन्स आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्स आहे. सॅलरी अँड वेजेस लिहिला का? सॅलरी अँड वेजेस राहिला, तो काय वरती आहे. दुसरा 2 नंबर सॅलरी अँड वेजेस तुझ्या ह्याच्यात कुठे आहे? मी आता तो हा तिथं लिही, तेवढ्याच्यात बसव. सॅलरी अँड वेजेस किती आहे? अमाऊंट सगळे ना, त्याच्या पुढे सगळे लगेच अमाऊंट लिहून टाकायची. 43,500. अजून एक राहिलंय, लाव चौथं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ली. हे सगळे खर्च आहेत, एक्सपेन्स आहेत, म्हणून आपण इथे रेकॉर्ड करतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी डन. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक कुठे टाकणार? असेट, दोन्ही ट्विन्स कुठे टाकणार? सगळ्यात शेवटी. घ्या बॅलन्स शीटला राईट ॲट द बॉटम, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. पोस्टिंग सगळं संपलं. अरे वा, किती फास्ट होतात, पटापट होतात हे सम आहे ना, पटापट होतात. पण आता हा जर 8वा आणि 9वा सम असेल, तुम्हाला यायलाच पाहिजे. म्हणून एनपीसीचा होमवर्क आम्ही 10 सम झाल्यानंतर स्टार्ट करतो. उद्या आपला 10वा होईल, म्हणजे मग तुम्हाला तो असाइन होईल, किंवा ऍटलिस्ट 9 तर होतील. चलो, हे झालं दोन्ही. पोस्टिंग सगळं संपलंय. मग आपल्याला आता ऍडजस्टमेंट करायचे आहेत आणि मग क्लोजिंग करायचं की संपलं, खलास. ओके. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आपण काय म्हटलं? क्लोजिंग. क्लोजिंग स्पोर्ट्स मटेरियल आपण कुठे घेणार आहोत? या मी माझं पोस्टिंग घेऊन घेतो आणि मग इथं क्लोजिंग करतो. घ्या, पहिले ऍड करून घ्या आणि मग त्यातनं क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक ऑफ, इथं क्लोजिंग स्टॉक मायनस करा. ऍक्शन इथं लिहिलेली आहे, ऍक्शन इथं लिहिलेली आहे. याच्यात हे ऍड करून इथं लिहायचंय आणि त्यातनं हे मायनस करायचंय, म्हणजे हे आउटरला येणार. $24,000 डन. याचा सेकंड इफेक्ट, असेट क्लोजिंग स्टॉक. याचा सेकंड इफेक्ट असेट मध्ये घेणार. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक सेकंड इफेक्ट. ऍडमिशन फी आणि डोनेशन कॅपिटलाइज, ब्रेड अँड बटर. चला, ऍडमिशन फी आपण इथे जागा सोडली आहे, तिथं लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज. सेकंड इफेक्ट, कॅपिटल फंड मध्ये ऍड करा.
आणि नुसतंच ऍड नुसतं लिहून ठेवा, करू नका काहीच, किंवा फार तर फार ऍड करून इथं लिहून टाका, पण आता काहीच करू नका. लेट दॅट बी ऍज इट इज. कॅपिटल लायबिलिटी मध्ये, कॅपिटल फंड मध्ये दोन्ही ऍड केलंय. कॅपिटल फंड मध्ये ऍड करा. डन झालं. सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग द इयर 17,000. आपण ऑलरेडी हे मायनस केलं का मगाशी? चेक करा. नाही, याचं काहीच नाही केलेलं. मग आता आपल्याला ही ऍडजस्टमेंट करावी लागेल. हे आपण कुठे पोस्ट केलंय? बॅलन्स शीट मध्ये. हे बघा इथं ते काय म्हणतायत, हे रिसिव्ह झालंय ड्युरिंग द इयर. मग चला ह्याला रिसिव्ह करा, लेस रिसिव्ह, आणि आउटरला डॅश, म्हणून मी ते इथं आणलंय. स्पेसिफिक ऍडजस्टमेंट त्यांनी दिली आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर PY लेस रिसिव्ड, आउटरला डॅश. आता याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार? कुठे इन्क्लूड आहे ते? सबस्क्रिप्शन मध्ये. चला घ्या, या कुठल्या लेस मध्ये? येस, इथं घ्या, ओव्हर हिअर. आता बाकी काहीही करू नका. नेक्स्ट. आता प्रिव्हियस इयर झालं, आता नेक्स्ट इयर आहे. करा पाहू नेक्स्ट इयरची ऍडजस्टमेंट. सेकंड इयर का सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे? इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, लायबिलिटी, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, लायबिलिटी. पहिले सबस्क्रिप्शन मध्ये हे पहिले इथं मायनस करा. इथं मायनस केलं. सेकंड इफेक्ट कुठे? लायबिलिटी. बॅलन्स शीटला लायबिलिटी मध्ये घेऊन टाका. ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन NY 5,000. जमलं? कळली का ऍडजस्टमेंट? आणि आता लास्टची ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग फॉर CY सबस्क्रिप्शन मध्ये, आउटस्टँडिंग फॉर CY. हे बघा चारही आयटम आले. ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे होणार? काय शैलजा, याचा सेकंड इफेक्ट कुठे होणार आहे? इन्कम आउटस्टँडिंग. इन्कम मगाशी मग काय म्हटलं? प्री रिसिव्ड. प्री रिसिव्ड इन्कम इज लायबिलिटी. मग आउटस्टँडिंग इन्कम इज असेट. सेकंड इफेक्ट असेटला घ्या. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY. ऑल डन. ऍडजस्टमेंट सगळ्या संपल्या. सगळ्यात पहिले इन्कम अँड एक्सपेंडिचरला या. आता इथं पहिले या तिघांची टोटल करा. ओव्हर हिअर किती? 1,19,900. त्यातनं आता हे दोन मायनस करा आणि ही आउटरची फिगर मला सांगा. किती आली आउटरला फिगर श्रेया? किती वेळ लागतोय करायला? टोटल आउटरला किती आले? काय देव? देव आउटरची फिगर सांग. तिथे तू करतोयस काय? हर्षदा, हर्षदा इथं किती आले फिगर?
So one minute continue. आधी पहिले मला आउटरची फिगर सांगा किती माझी 97 येते बाबा आणि मग आता काय जस्ट टोटल करा 90 97,000. 900 माझी कुठली साईड मोठी आहे डेबिट साईड मोठी आहे 136,700 आणि त्यातनं ही क्रेडिट साईड मायनस करा म्हणजे काय येणार डेफिसिट का सरप्लस whenever debit side is greater than credit side it is deficit and whenever credit side is greater than debit side it is surplus. चेक करूया 47,450 टोटल कर तुझे किती आहे एकाची 46 आहे एकाची 47 आहे चला बाकीच्यांनी सांगा 37 वेगवेगळ्या फिगर्स येत आहेत काय ग श्रेया एक दिवस तरी सांग घ्या 37,450 37,450 कॅरी ओव्हर चुकतोय 37,450 पुढे घेऊन जाणार घ्या लेस करा आधी पहिले आता मी काय केलं इथं डेफिसिट तुम्ही असं करू नका पहिले इथं टोटल करून जागा आहे का बघा आधी हाऊ मेनी लाईन्स वी हॅव गॉट मग पहिले ह्या तिघांची टोटल करून घ्या आणि मग लेस डेफिसिट करा हे असं केलं तरी चालतं पण डोंट डू दिस पहिले या तिघांची टोटल करून इथं पहिले टोटल करा मग डेफिसिट मायनस करा दॅट शुड बी द वे आणि मग मला फिगर ही करेक्ट आहे का नाही त्याचं कन्फर्मेशन द्या पहिले ही फिगर सांगा ही फिगर बरोबर आहे का अँड देन टोटल ऑफ बॅलन्स शीटची टोटल सांगा व्हॉट इज इट अँड हाऊ मच इट 4 lakh किती आली टोटल टोटल किती आहे काय श्रेया शैलजा टोटल करतेस का कुठली टोटल बरोबर आहे दी चला ऑनलाईन ला सांगा मला असेट में टॅली होत नाहीये
झालं. चलो लेट अस स्टॉप. वी विल स्टार्ट एसपी. टोटल टॅली झाली आहे की नाही? चलो इक्विटी शेअर्स डेफिनेशन. इक्विटी शेअर्स वोटिंग राईट्स असतो. बर काय नसतं? दोन प्रेफरन्सेस नाहीत. therefore it is called as ordinary shares. कुठले दोन प्रेफरन्स नाहीत? पेमेंट ॲट द टाइम ऑफ प्रेफरन्स, ॲट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड, आणि सेकंड रिपेमेंट ऑफ कॅपिटल ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन. वाइंडिंग अप काही लिहिलं तरी चालेल. वाइंडिंग होते कंपनी तेव्हा त्यांचे पैसे प्रेफरन्स शेअर्सच्या नंतर मिळणार, आणि डिव्हिडंडच्या डिव्हिडंडचा टाइम सुद्धा त्यांना पैसे कधी मिळणार? प्रेफरन्स शेअर्सचा डिव्हिडंड पे झाला की, आफ्टर द पेमेंट ऑफ प्रेफरन्स शेअर्स. येस. एक मिनिट स्क्रीनवर घेऊन येतो. बर मला आता फीचर्स सांगा इक्विटी शेअर्सचे. आपण केलेत ते. फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड पटापट. प्रेफरन्शियल राईट, राईट टू वोट, कंट्रोलिंग पॉवर, राईट टू इन्स्पेक्ट. म्हणजे दे हॅव गॉट फ्यू राईट्स. ओके. कंट्रोलिंग पॉवर झालं. रिस्क, रेसिड्युअल क्लेमंट, उरलं सुरलं. नो चार्ज ऑन असेट्स, बोनस इश्यू. टाइप्स ऑफ इक्विटी शेअर्स सांगा. नॉर्मल वोटिंग राईट अँड डिफरन्शियल वोटिंग राईट. डिफरन्शियल वोटिंग राईट कसा मिळणार? in the place of a dividend. They have to sacrifice their voting right in the place of dividend. चलो preference shares. What is mean by preference shares? त्यांना preferences आहेत. First preference at the time of payment of dividend, and second repayment of capital. So therefore, इतकं easy झालं बघा. म्हणजे ना, equity share is also dependent on preferential definition, and preferential definition is also dependent on their own definition. So it has got a relation, right? दोघांचं रिलेशन आहे. प्रेफरन्स शेअर्स खरं ना, ऍक्ट मध्ये डेफिनेशन काय माहिती इक्विटी शेअर्सची? इक्विटी शेअर्स आर दोज शेअर्स विच आर नॉट प्रेफरन्स शेअर्स. इतकी सोपी डेफिनेशन आहे. म्हणजे जे प्रेफरन्स शेअर्स नाहीत ते इक्विटी शेअर्स. म्हणून तुम्हाला आम्हाला सांगताना असं सांगावं लागतं, राईट? सो प्रेफरन्स शेअर्स हॅज गॉट two preferences, right? Now next, त्यांना फिक्स रेट ऑफ dividend असतो.
द रेट ऑफ डिव्हिडंड इज फिक्स्ड आणि इट इज मेन्शन्ड इन द नॉमिनक्लेचर ऑफ अ प्रेफरन्स शेअर्स. नॉमिनक्लेचर म्हणजे काय? त्याच्या नावात. म्हणजे काय मला म्हणायचंय बघा, 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल किंवा 10% प्रेफरन्स शेअर्स. व्हॉट इज दिस? त्यांच्या नावातच त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड इज मेन्शन आणि इट इज फिक्स्ड. इट इज फिक्स्ड. एवढाच मिळणार, याच्यापेक्षा जास्त मिळणार. प्रॉफिट कितीही होऊन देत, एवढाच मिळणार. हा, कितीही प्रेफरन्स शेअर घे, तू 10% मिळणार. पण प्रॉफिटचं सबस्टॅन्शियल नसेल तर मिळणार पण नाही. म्हणजे डिव्हिडंड इज डिपेंड ऑन प्रॉफिट. फर्स्ट ऑफ ऑल प्रॉफिट झाला तरच सबस्टॅन्शियल प्रॉफिट व्हायला पाहिजे, नुसता प्रॉफिट नाही. म्हणजे ऍटलिस्ट हे 10% देण्या इतका तरी प्रॉफिट व्हायला पाहिजे. तो तेवढा झाला तर 10% मिळणार. सेकंडली जास्त झाला तर जास्त मिळणार नाही. तो कोणाला मिळणार जास्त? इक्विटी शेअरहोल्डर्सना. आणि हा डिव्हिडंड कधी होणार? ऍट द टाइम ऑफ इश्यूज फिक्स होतो. डिव्हिडंड कधी सेट होतो? जेव्हा प्रेफरन्स शेअर्स इश्यू होतात. जब भी प्रेफरन्स शेअर्स इश्यू करते हैं तब भी वो फिक्स होता है. फिक्स. लॅटर ऑन इट विल नॉट बी चेंज. म्हणजे सांगताना आधी सांगायचं 10% आणि लोकांना सांगायचं 10% जमत नाही, तो 8%च देतो. नाही, असलं चालायचं नाही. नाही तर काहीच नाही. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. And normally preference shares do not carry any voting power किंवा restricted voting power. Restricted in what sense? ते असं नाही आहे प्रेफरन्स शेअर्स होल्डर्सना राईट्सच नाहीयेत वोटिंगचे. वोटिंग राईट आहेत पण रिस्ट्रिक्टेड. रिस्ट्रिक्टेड मीन्स ओनली टू द मॅटर कन्सर्न टू देअर इंटरेस्ट. म्हणजे त्यांच्याशी रिलेटेड जर एखादी डिसिजन कंपनी घेत असेल तर ते दे कॅन वोट, बट अदरवाईज दे विल नॉट बी एबल टू वोट. पण मग असे असे वोटिंग राईट कुणाला आहेत आणि कधी आहेत, कुठे आहेत? त्याचं वोटिंग राईटशी काहीच संबंध नाही. मी काय म्हणतोय, यांचे वोटिंग राईट रिस्ट्रिक्टेड आहेत. मग एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट कुणाला आहे? इक्विटी. आणि त्यामुळे त्यांना काय म्हणतात? रिअल ओनर. व्हेरी गुड. दे आर कॉल्ड एज रिअल ओनर, कारण त्यांना एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट आहे. अजून रिअल ओनर साठी त्यांना 3 पॉइंट सांगितले आपण. एक एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट, दुसरा एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट. ते प्रॉक्सीज अपॉइंट करू शकतात. दे कॅन अपॉइंट एक्सपर्ट एज अ प्रॉक्सी. आणि अजून दे सिलेक्ट और इलेक्ट मेंबर्स ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ देअर ओन चॉईस किंवा अमंग देमसेल्स, त्यांच्यापैकी कुणाला एकाला ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर पाठवू शकतात. दीज आर द 3 वे इन विच कंपनी हे इक्विटी शेअर्स हे सगळं असल्यामुळे दे आर द रिअल मास्टर्स. वर्ड ऍक्च्युली काय? रिअल मास्टर्स किंवा रिअल ओनर्स किंवा इक्विटी शेअर होल्डर्स कॅन कंट्रोल द कंपनी. काही जरी आलं तरी जस्टिफिकेशन हेच. ऑल दीज थ्री सेंटेन्सेस हॅज गॉट सेम जस्टिफिकेशन. कुठले 3 सेंटेन्स सांगितलं मी? इक्विटी शेअर होल्डर्स आर रिअल मास्टर्स. इक्विटी शेअर होल्डर्स आर द रिअल ओनर्स ऑफ द ऑर्गनायझेशन किंवा इक्विटी शेअर होल्डर्स आर द रिअल कंट्रोलर्स ऑफ द कंपनी किंवा इक्विटी शेअर होल्डर्स कंट्रोल द एंटायर कंपनी. जस्टिफिकेशन हेच. ओके, जस्टिफिकेशन करण्याची पद्धत काय? पहिले इक्विटी म्हणजे इक्विटी शेअर्स म्हणजे काय. सेकंडली इक्विटी शेअर होल्डर म्हणजे काय. हु इज अ इक्विटी शेअर होल्डर? Who is an equity shareholder? The person who holds किंवा buy equity share of any company, he is called as equity shareholder. Next, हे झालं. आता इथे येतोय आपण. मग प्रेफरन्स शेअर होल्डर कोण आहे? The person who buys preference shares of any company, he is called as preference shareholder. हा, प्रेफरन्स शेअर्स आहेत ना, प्रेफरन्स शेअर्स मिळतात ना, पण ते नॉर्मली ट्रेड होत नाहीत. नॉर्मली ट्रेड होत नाहीत, खूप कमी आहेत. आता कुठला इन्व्हेस्टर, कुठल्या टाईपचा इन्व्हेस्टर विल बाय प्रेफरन्स शेअर्स?
रिस्क एव्हर्स का रिस्क टेकर? हु इज अ रिस्क एव्हर्स? रिस्क एव्हर्स म्हणजे कोण? की जो अवॉइड करतोय रिस्क घेणं, तो प्रेफरन्स शेअर घेईल का जो रिस्क घेईल? रिस्क घेणार आहे, रिस्क घेणारा इक्विटी शेअर घेणार आणि रिस्क एव्हर्स प्रेफरन्स शेअर्स घेणार. सेफ्टी कुठे आहे? सेफ्टी कुठेच नाही, पण त्यातल्या त्यात सेफ्टी प्रेफरन्स शेअर्स नाही, त्यातल्या त्यात. यस, काय काय म्हणतेस? सेफ्टी आहे, बरोबर. त्यातल्या त्यात सेफ्टी जर म्हणलं, तिचं म्हणणं इक्विटी शेअर पेक्षा प्रेफरन्स शेअर्स ना सेफ्टी जास्त आहे. यस, त्यातल्या त्यात. का असं मी म्हणतोय? कारण आपल्याला ना टाइप्स चेक करायचे, त्या टाइप्स म्हणून तुम्हाला कळेल मला का म्हणायचंय. खरं तर प्रेफरन्स शेअर्स असं कुठे काय, प्रेफरन्स शेअर्स सुद्धा फक्त वाइंड अप होताना इक्विटी शेअर्सच्या आधी पैसे मिळणार आहेत, आतापर्यंत एवढंच माहिती आहे. पण डिव्हिडंडला पण आधी मिळणार आहे, पण अशा टाइपचे पण प्रेफरन्स शेअर्स आहेत की ज्याच्यामुळे ते सेफ होतात आहेत. वी विल डू दॅट. चला आता पहिले फीचर्स संपूया. सगळ्यात पहिलं फीचर्स प्रेफरन्स फॉर डिव्हिडंड. परत परत पटापट पटापट संपूया. प्रेफरन्स ऑफ डिव्हिडंड कोणाला आहे? त्यांना कुणाच्या अगेन्स्ट प्रेफरन्स आहे तो? बाकी कुणाच्या अगेन्स्ट? बाकीचे कोण आहेत? डिबेंचर होल्डर, डिपॉझिट होल्डर, बॉन्ड होल्डर, क्रेडिटर. यांच्या आधी नाही मिळणार, यांची सगळी पेमेंट आधी होणार, मग जे पैसे उरले फक्त इक्विटी शेअर होल्डर्सच्या आधी पैसे मिळणार. दॅट्स इट. ओके, सगळ्यात आधी मिळणार, हे मिनिंग लक्षात ठेवा. नंतर प्रेफरन्स फॉर रिपेमेंट ऑफ कॅपिटल डन. फेस व्हॅल्यू. आता मला सांगा इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू 1s and 2s मध्ये, याची 10s and 20s मध्ये किंवा 100s and 200s मध्ये. तुमच्या बुकमध्ये 100s and 200 दिले, पण आता हल्लीच्या याच्यात ती thousands मध्ये. हल्ली 1000 प्रेफरन्स शेअर्स thousands मध्ये असतात. प्रॅक्टिकली प्रेफरन्स शेअर्स आर ऑफ 100 पेक्षा thousands मध्ये आहेत. जर तुम्ही पण 100 वाले पण प्रेफरन्स शेअर्स आहेत. काय आहे फेस व्हॅल्यू? इज मोर दॅन इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्सचा 10 आणि 20चा पण जमाना गेला. म्हणजे आमचा जमाना होता तो 10 आणि 20चा होता. काही काही इक्विटी शेअर्स सुद्धा 100चे होते. ते केव्हाच खलास झालेत. आता मोस्टली 1 रुपयाचे किंवा 10 रुपयाचे आहेत. इन्फोसिस कितीचा असेल? प्रेफरन्स शेअर नाहीच आहेत इन्फोसिसकडे, फक्त इक्विटी आहे. 1 रुपया किंवा 2 रुपये. शेअर मार्केट प्राइस वेगळी ना रे. ऑब्विसली फेस व्हॅल्यू, ऑब्विसली फेस व्हॅल्यू. येस, फेस व्हॅल्यू. फिक्स रिटर्न. These shares carry fixed return. Rate of dividend is predetermined at the time of issue. जेव्हा शेअर्स इश्यू होतात तेव्हाच ते डिटरमिन्ड होतात. लॅटर ऑन चेंज करता येणार नाही. इट रिमेन्स फिक्स्ड इवन इफ देर इज नो. म्हणजे बघा, पहिली गोष्ट, डिव्हिडंड कधी मिळणार? जर प्रॉफिट झाला तर. प्रॉफिट झाला नाही तर डिव्हिडंड नाहीच. पण ह्यूज प्रॉफिट झाला तरी लिमिटेड, जे पर्सेंटेज ठरलंय तेवढंच डिव्हिडंड मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त डिव्हिडंड मिळणार, एक्सेप्ट एका टाईपच्या प्रेफरन्शियल होल्डर्सना आहेत. ह्याच्यात परत टाइप्स आहेत. प्रेफरन्स शेअर्सला मार्केट व्हॅल्यू आहे का? द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ प्रेफरन्स शेअर डज नॉट चेंज ॲज द रेट ऑफ डिव्हिडंड पेएबल टू देम इज फिक्स्ड. मुळात खरं तर मी तरी कुठे बघितलेलं नाही कुठल्या स्टॉक मार्केटवर प्रेफरन्स शेअर्स. कुठल्या इंडियाच्या 2 मार्केट आहेत इंडियामध्ये, त्या दोन्ही वेल नोन मार्केट्स. तशी पूर्वी 36 शेअर मार्केट्स होती इंडियामध्ये, आता फक्त 5 ते 6 आहेत. तुम्हाला माहिती आहे का, कलकत्ता स्टॉक एक्सचेंज पण आहे. पूर्वी पुणा स्टॉक एक्सचेंज होतं, ते बंद झालं. अजूनही कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आहे, पण कुणाला माहितीच नाही काय, त्याचा काही ट्रेडच होत नाही. ट्रेड सगळा इकडे होतो, राईट. सो
वेल नोन याच्यावर त्यांना मी तरी बघितलेलं नाहीत की त्याचं ट्रेडिंग होत आहे, त्यांना मार्केट प्राइस आहे, आणि असेल तरी ती चेंज होत नाही. नेक्स्ट, नेचर ऑफ कॅपिटल. फिक्स कॅपिटल म्हणता येईल ह्याला, नेचर ऑफ कॅपिटल, किंवा परमनंट कॅपिटल म्हणता येईल का? काय म्हटलंय त्यांनी? प्रेफरन्स शेअर डू नॉट प्रोव्हाइड परमनंट शेअर कॅपिटल. वाय? इट कॅन बी रिडीम्ड. What is mean by redemption? Redemption means repayment of a capital. कंपन्या प्रेफरन्स शेअर होल्डर्सचे हे कॅपिटल त्यांना जसं जमेल तसं रिपे करून टाकतात. जेव्हा प्रेफरन्स शेअर्सचं कॅपिटल रिपे होतं, इट इज कॉल्ड ॲज रिडम्पशन. रिडम्पशन म्हणजे काय? लोकांचं जे कॅपिटल, लोकांकडनं जे कॅपिटल तुम्ही घेतलंय ते त्यांना परत करून टाकलं. लोन जसं रिपे होतं तसं शेअर्स रिडीम होतात. लोन जसं रिपे होतं तसं शेअर्स रिडीम होतात. रिडीम. मग प्रेफरन्स शेअर कॅपिटल इज नॉट फिक्स कॅपिटल, सॉरी परमनंट कॅपिटल. परमनंटली कॅपिटल कंपनीमध्ये राहत नाही, एक सर्टन पिरियड नंतर ते रिडीम होतं. आणि बाय लॉ, अकॉर्डिंग टू द लॉ, मॅक्झिमम टेन्युअर ऑफ अ प्रेफरन्स शेअर इज 10 years. म्हणजे तर हे आता तर कंपल्सरीच झालंय, कंपल्सरी झालंय. जर कंपन्यांनी काय केलंय, कंपन्यांनी जर प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले तर कुठल्याही परिस्थितीत काय करायचंय, आफ्टर 10 years इट हॅज